नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तुळजा ही आशाला समजवत असते, पण आशाचा गैरसमज झालेला आहे. आशाचं असं म्हणणं आहे की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहे. तू मला ती गोळी खायला दिली आणि लोकांच्या समोर असं निदर्शनास आणलं की मी बाहेर काहीतरी खाल्लेलं आहे आणि तुझ्यामुळं माझं व्रत मोडलेलं आहे आणि तुझ्यामुळं माझ्या घरच्यांच्या, माझ्या लेकरांच्या नजरेत मी पुन्हा पडलेली आहे, असं आशा म्हणत असते. तुळजा तिला समजवत असते, पण आशा मात्र ऐकायला तयार नसते. तेवढ्यात डॅडी पाठीमागून येतात आणि म्हणू लागतात, बघितलं का, ज्या बाईसाठी तू एवढं सगळं केलं आणि तिला प्रत्येक वेळी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आज जे काय झालेलं आहे ते तुझ्या पुढं आहे. ती बाई तुला गद्दार म्हणून गेलेली आहे. तू तुझ्या नवऱ्याच्या विरोधात गेली. बघ, तिला असं वाटतं की तू जे आहेस ती माझ्या बाजूने आहेस, माझी मुलगी आहेस आणि तुझा नवरा जो आहे तो मला देव मानतो, तो माझ्या बाजूने आहे. तू माझ्या बाजूने नसताना तिला तसं वाटतं आणि तिचा मुलगा माझ्या बाजूने आहे तर तिला तो तिचा वाटतो. बघितलंस ना शेवटी काय झालेलं आहे, असं म्हणत आता डॅडी इकडे तुळजाला खिजवत असतात, वाटेल ते बोलत असतात. बिचारा तुळजाला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय, ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि डॅडी मात्र तिला म्हणत असतात, आली ना मजा. शेवटी कसं आहे माहिती आहे का, बघ, काही झालं तरीही तू कशीही वागलीस ना तरीही तू तोंडावरच पडणार आहेस. डॅडींचं जे हे वागणं बोलणं असतं याचा तुळजाला मात्र त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तुळजाची चिडचिड ही होत असते. तिला कळत नसतं की ह्या सगळ्यातून मी काय करू, कसा मार्ग काढू, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता सूर्या घरी आलेला असतो. राजू म्हणत असते, गरज काय होती तुझी तिथे जायची, त्या बाईसाठी तू का गेलास तिथे, गेला नसतास तरी चाललं असतं दादा, एवढं सगळं करायची गरजच नव्हती, असं म्हणत राजू दादाला बोलत असते. दादाला म्हणत असते, नाही जायला पाहिजे होतंस तू तिथं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजूचं हे ओरडणं बोलणं सुरू असतं. तिला वाईट वाटत असतं, तिला राग येत असतो की दादाने असं नाही केलं पाहिजे, कारण त्या बाईमुळे जर आपल्याला एवढा त्रास झालेला आहे, असं ती बोलत असते. आणि मग सूर्या म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझ्या बहिणींसाठी मी काहीही करू शकतो, माझ्या बहिणींसाठी मला जे वाटेल ते करायची माझी तयारी आहे आणि त्यांच्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मला कितीही त्रास झाला तरीही मी तो सहन करू शकतो, कारण माझ्या बहिणींसाठी, माझ्यासाठी माझ्या बहिणींचा आनंद महत्त्वाचा आहे. हे बोलणं सुरू असतं. आणि मग ती सूर्याच्या हाताला मलम लावून देत असते राजू, कारण तो डोंगर चढलेला असतो. आणि त्याचबरोबर वहिनी पण अजून आलेली नाही आहे, ही वहिनी का अशी वागते हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. तेवढ्यात तुळजा तिथं आलेली असते. सूर्याची काळजी सगळेजण घेत असतात. तुळजा तिथं आलेली असते आणि तुळजा म्हणत असते की सूर्या, आराम कर, ही गोळी घे तुला, असं म्हणत तुळजा जी आहे ती सूर्याला गोळी देते, कारण तिला असं वाटत असतं की सूर्याला त्रास झालेला आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की हे बघ तुळजा, या सगळ्यामध्ये तुलाही तेवढाच त्रास झालेला आहे, तूही तर बस. तेव्हा भाग्याला तुळजा सांगते की भाग्या, पाणी आणजा माझ्यासाठी. मग भाग्याला ती पाणी आणायला पाठवते, कारण दिवसभर तुळजा पण काल रात्रीपासून अशाबरोबर ती पण ते व्रत करण्यासाठी तिथं होती. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, तिलाही त्रास झालेला असतो. त्याबरोबर आता सूर्या त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. सूर्याला तुळजा सांगत असते की हे बघ सूर्या, कसं आहे माहिती आहे का, मी स्वतः आईंना गोळी दिली होती आणि आईंनी फक्त गोळी खाल्ली होती. जर त्यांनी गोळी खाल्ली नसती तर त्यांचा BP शूट झाला असता आणि त्या चक्कर येऊन पडल्या असत्या. त्यांनी हे व्रत जे आहे ते मनोभावी केलेलं आहे, तरीही लोकांनी हा खोटारडेपणा केलेला आहे, त्यांच्यावरती आळ घेतलेला आहे, असं तुळजा सूर्याला सांगत असते. परंतु इकडे सूर्या म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण तुला इतक्या दिवस आम्ही त्रासात राहिलो ती गोष्ट नाही दिसली. आता सूर्या रागाने तिथून गेलेला असतो. सूर्याला तुळजाचं असं म्हणणं असतं की हे बघ सूर्या, काही झालं तरीही एक गोष्ट तू विसरतोय की कारण त्यांनी जे केलेलं आहे ते खूपच मोठं आहे. ही गोष्ट आहे, मान्य आहे मला, पण आत्ता त्यांना गरज आहे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. राजू पण चिडते आणि म्हणते, तू काय करतेस हे वहिनी, दादाला किती राग आले बघितलंस ना, तुझ्यामुळे दादा आता उपाशी गेलेला आहे, हे ती बोलते. त्यावेळेस भाग्या मात्र आता तुळजाकडे येते आणि तुळजाला म्हणू लागते की वहिनी, मला एक कळत नाही आहे की आम्हाला तू आमची आई मिळवून देता देता हे सगळं काय होऊन बसत आहे, या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे, मला कळत नाही आहे वहिनी, या सगळ्यामुळं काय त्रास होणार आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे
आता शत्रू जो असतो तो तेजूला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो आणि तेजूला तो म्हणत असतो की काय आहे. तेजू म्हणत असते की काय हो हे उठकी सूट, तुम्ही मला इकडे असं घेऊन येता, काय चाललेलं असतं तुमचं हे सगळं, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो की कसं आहे, तुझ्या पोटामध्ये निंबाळकरांचा वारस वाढतोय, तू माझी लाडकी बायको आहे ना, तर तुझ्यासाठी एवढी काळजी तर मी करणारच आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा डॉक्टरांनी इंजेक्शन आणायला सांगितलेलं असतं आणि मग शत्रू जो आहे तो इंजेक्शन आणण्यासाठी जातो. पण त्याच वेळी मंजुळा पण तिथं आलेली असते. ती म्हणत असते की अहो माझा नंबर होता ना, मग तुम्ही हे सगळं काय केलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मंजुळा म्हणत असते, मंजुळाला तिथं दिसते तेजूचं लक्ष जातं मंजुळाकडे. तर मंजुळा म्हणू लागते म्हणजे हे तुम्ही इथे. तेव्हा तेजू म्हणते की हो अहो ते रुटीन चेकअपसाठी आलेले होते ना, तेवढंच, बाकी काही नाही आहे. हे बोलणं चाललेलं असतं आणि त्याच वेळी इकडे त्या दोघीजणी बोलत असतात. तेव्हा इकडे मंजुळा म्हणत असते की खरंच मला ना तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याशी खूप बोलायचं आहे. मला ना तेवढ्यात तिथं डॉक्टर बोलवतात आणि मग तिचा नंबर आलेला असतो. आता तिचा नंबर आलेला आहे, तिला जायचं आहे. ती म्हणते की तुमचा नंबर द्या म्हणजे मी फोन करून तुमच्याशी गप्पा मारू शकेन. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र मग ती नंबर देते आणि त्याच वेळी इकडे आता ती नंबर दिला आणि मग जाते, म्हणते मी फोन करेल तुम्हाला. इकडे आता आशा जी आहे ती थांबलेली असते आणि आशाच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय. आशाला टेन्शन आलेलं असतं. आशा म्हणत असते की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का होत आहेत. आशाला कळतच नाही आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढू, हा प्रश्न आशाला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या जो असतो तो मनापासून प्रयत्न करत असतो. सूर्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही माझंही काहीतरी चुकतंय, त्यामुळं सूर्या विचार करत असतो. इकडे आता तुळजानं सांगितलेलं सूर्याला पटलेलं असतं. आशाला तिथे मावशी आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की चल, ज्या आजी तिला आधी भेटलेल्या होत्या ती म्हणत असते की मी मनाप्रमाणे हे व्रत केलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी एवढं सगळं केलं पण त्याचा काही उपयोगच झालेला नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र आता सूर्या तिथं आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की घरी चल. तेव्हा मात्र इकडे आशा म्हणत असते की सूर्या खरंच, तो म्हणतो की कसं आहे लोकांनी काही का म्हणे ना, मला माहिती आहे की तू तर इथं काही खाल्लेलं नव्हतं आणि हे जे व्रत आहे तू मनाप्रमाणे केलेलं आहे, या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत. ह्या सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता आशाला घेऊन सूर्या आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की कसं आहे, माझ्या बायकोवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की माझी बायको जी आहे ती माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही, त्यामुळं मी यासाठी तयार झालेलो आहे आणि आलेलो आहे. तेव्हा मात्र आशा म्हणत असते बरोबर आहे तुझं, पण आता मग तो म्हणतो की आता घरी येणार नाही आहेस तर मग कुठं जाणार आहेस, दुसरीकडे कुठं पर्याय आहे का तुला, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आशाच्या या सगळ्या बोलण्यामुळं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आशाच्या या सगळ्या बोलण्यामुळं आता सूर्या आशाला म्हणतो की चल. आशाला घेऊन आता सूर्या तर निघालेला असतो आणि त्याचबरोबर तो घरी येतो. पण आशाला ते आठवतं, आधीचं ते सगळं जे काय आहे ते आठवतं आणि मग आशा म्हणते की मी या घरात येऊ शकत नाही. तेव्हा मात्र आता काळजी वाटायला लागलेली असते. सूर्या, तुळजा त्याचबरोबर तिथं असतात. सूर्या म्हणत असतो की चल, पण आशा मात्र ऐकायला तयार नसते आणि त्याचबरोबर इकडे सूर्या म्हणत असतो की बस आता मी ऐकून घेणार नाही, हे त्याचं म्हणणं असतं. पण सूर्याला ती म्हणत असते की तू कसं आहे माहिती आहे का, तू मला आत्ता घेऊन आलेला आहेस इथे, पण मला तू कोणत्या नात्याने आणलेस माहिती आहे का तुला, तू मला इथं जे घेऊन आलेला आहेस ते फक्त आणि फक्त एक दया म्हणून, तुझ्या नजरेत मला दया दिसते. तुझ्या बायकोने एवढं सगळं केलेलं आहे आणि रात्रभर तुझी बायको झोपणार नाही, तिला काळजी वाटत राहील, तुझ्या बायकोवरती विश्वास आहे, मान्य आहे मला. जेव्हा तुला माझ्यावरती पूर्ण विश्वास वाटेल ना तेव्हा मग तू मला घेऊन ये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता तुळजाने आशाची व्यवस्था एका खोलीत गेलेली असते, तिथं जी खोली असते तिथं. तेव्हा आशाला ती सांगत असते की काळजी करू नका आई, तुम्ही इथे थांबा, सूर्यालाही बरं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. हे सगळं समोर आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी राजू आलेली असते, सगळ्याजणी असतात आणि राजू म्हणत असते दादा मला कळतच नाही आहे. तेवढ्यात एक मावशी येतात आणि त्या म्हणू लागतात
की अगं राजू, तुझं ते लोणचं घातलं नाही आहे का? कसं आहे माहिती आहे का, ते लोणचं जे आहे ना ते परत एकदा कर ना, कारण तुझ्या हातच्या लोणच्याची जी चव आहे ना ती खरंच खूप भारी आहे असं ती म्हणत असते. माझ्यासाठी वर्षभराचं घाल. राजू म्हणते हो घालणार आहे, अजून तयारी नाही झालेली, मी लोणचं बनवणार आहे. आणि मग सगळ्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता ते लोणचं जे आहे ते करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सूर्या म्हणत असतो काय चाललं आहे हे. तेवढ्यातच राजू म्हणते की कसं आहे, ह्यावेळेस ना आपण काहीच तयारी केलेली नाही असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सूर्या म्हणत असतो की यावर्षी आंबा पार्टी पण आपली झालेली नाही आहे, एवढं सगळं चाललेलं असतं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की होणार आंबा पार्टी, हे होणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सूर्या म्हणत असतो की काही नाही, एवढं सगळं टेन्शन आहे ना हे सगळं बाजूला टाकायचं आहे आणि यावर्षी आंबा पार्टी आपण करणार आहोत असं सूर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सूर्याने आंबा पार्टीला तर सगळ्यांना बोलवलेलं आहे, सगळेजण जेवायला बसलेले आहेत, आमरस पार्टी सुरू झालेली आहे, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि त्यासोबतच सूर्याही इकडे खुश आहे, फायनली तो दिवस आलेला आहे, त्यामुळं त्यालाही बरं वाटत आहे. आणि मग सूर्याने त्या पार्टीसाठी जे सेलिब्रेशन आहे ते सगळं सुरू आहे. आणि सगळेजण मग तुळजाला म्हणतात की तुळजा एक उखाणा होऊन जाऊ दे, आणि तुळजा खूप सुंदर असा उखाणा घेते आणि सगळेजण पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.